बाबा आज आमच्या कॉलेजमध्ये ना फतवा विरुद्ध भगव्याचा विजय झाला बघा. फतव्या विरोधात भगव्याचा विजय म्हणजे काय रे? बाबा आज छत्रपतींच्या विचारांचा विजय झाला. छत्रपतींच्या विचाराचा विजय झाला, मग त्यात फतव्याचा काय संबंध? बाबा आता बाहेरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ना कशी. अरे वा, म्हणजे माझ्यापेक्षा अगोदर तुला बाहेरची परिस्थिती कळाली, बरोबर? म्हणजे तुला म्हणायचं काय आहे, एक समाजाचा विजय झाला, बरोबर असंच म्हणायचं ना तुला? अरे वा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एका समाजाचे, असं आहे का? शिवचरित्र वाचलेस का रे कधी? छत्रपतींचं नाव घ्यायच्या अगोदर छत्रपती काय होते तुम्हाला कळालं का रे कधी? आयुष्यात कधी जर वेळ मिळाला शिवचरित्र वाचा, मग तुम्हाला कळल छत्रपती काय होते. छत्रपतींनी स्वराज्य उभा केलं. हे स्वराज्य उभा करताना ते एका समाजाला डोळ्यासमोर ठेवून केलं नाही, किंवा स्वतःच्या स्वार्थासाठीही त्यांनी एवढं मोठं स्वराज्य उभा केलं नव्हतं. कधी लक्षात येणार रे तुमच्या? कधी येणार तुमच्या लक्षात? आम्हाला माहिती परिस्थिती सांगताय तुम्ही आम्हाला? का रे गप का बसलो असतो? काय झालं तुला? म्हणजे कुणी तर जय भवानी जय शिवाजी म्हटलं तर तुमचं रक्त पेटतंय, बरोबर ना? पण ते राजकारणाच्या नादी तुम्ही का लागताय? राजकारणी लोकांनी तुम्हाला सांगितलं हे खरं म्हणजे खरं, हे खोटं म्हणजे खोटं. का? कशासाठी? म्हणजे काय? भगवाचं नाव घेतलं की तुमचं रक्त पेटणार, बरोबर? आणि हिरव्याचं नाव घेतलं की त्यांचं रक्त पेटणार. आणि राहिले माझे दलित बांधव, म्हणजे निळ्या झेंड्याचं नाव घेतलं की त्यांचं रक्त पेटणार. म्हणजे काय? तुम्ही आपसात भांडणार. खरं काय खोटं काय, काय बरोबर काय चुकीचं बघणार नाही. भाईचारा एका मिनिटात संपणार. आणि तुम्ही फक्त छत्रपती आमचे, बाबासाहेब आमचे, हा अमुक आमचा, हा अमुक आमचा. नाही बा, त्या राजकीय लोकांच्या नादाला लागायचं बंद कर. आणि खरंच सांगतो मी तुला, छत्रपतींचा इतिहास वाच. काय तुला सांगायचं रे? तुझ्यासारखी सगळी तरुण पिढी बघितली तर माझ्यासारख्या माणसाला वाटतंय महाराज मुजरा नका तुम्हाला. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही पुन्हा जन्माला या आणि आल्यानंतर ह्या तरुण पिढीचं बिघडलेलं डोकं, तरुण पिढीची वाया चालल्या माझी, त्यांना सरळ करा. आम्ही तुमची वाट बघतो महाराज. आम्हाला शिव सकाळ दाखवा, आम्हाला शिव सकाळ दाखवा.